सुप्रभात माझ्या धाडसी मित्रांनो, आपल्या स्पिती आणि लडाखच्या अविस्मरणीय राईडच्या डे 8मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही डे 7चा व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलवर तो पहा, कारण तो प्रवास होता अगदी थरारक आणि विसरता न येणारा. आजचा दिवस आहे खऱ्या साहसाचा. आपण निघणार आहोत काजावरून केलॉंगकडे, जिथे आपल्याला भेटणार आहे आशियातील सर्वात उंच आणि भव्य चीचम ब्रिज, जणू काही आकाशाला स्पर्श करणारा एक अद्भुत चमत्कार. त्यानंतर आपण चढणार आहोत कुंजुम पासवर, जिथे थंडी आणि थरार याचा संगम आपल्याला थक्क करून टाकेल. आणि मग आपल्या डोक्यावर उंचावलेली हिमालयाची शिखरे पार करत आपण पोहोचणार आहोत स्पिती व्हॅलीतल्या चंद्रताल लेकवर. 4300 मीटर उंचीवर असलेलं स्वप्नवत निळसर तलाव, जिथे निसर्गाने आपली सर्वात सुंदर कलेची झलक दाखवली आहे. तर तयार व्हा, कारण आजचा दिवस आहे धाडसाचा आणि अविस्मरणीय अनुभवाचा. चला या अद्भुत साहसाला सुरुवात करूया. चला, फायनली आता इथून निघतोय आम्ही केलॉंगसाठी. चंद्रताल चीचम करून सकाळचे वाजले 6:30. थोडासा हेक्टिक प्रवास आहे, बघूया, बिकॉज आज खूप सारा ऑफरोडिंग मिळणार आहे. गाड्या रेडी झाल्यात, हे बघा आमच्या गाड्यातून रेडी झाल्यात, सगळे रायडर रेडी झालेत. मी निघत आहेत आता. चलो निघाले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. हे बघा, सकाळ सकाळ असा व्ह्यू दिसला ना की राईड करायला किती फ्रेश वाटतं. आम्ही थोडं लवकरच निघालो आहे. तसं तर आम्हाला निघायचं होतं 5:30पर्यंत. निघता 6:30 झाले, 1 तास उशीर झाला. बट ठीक आहे, आता आम्ही जातो आहे पुढे. किब्बर विलेज येतो आहे समोर. काल आम्ही इथे आलो होतो, किब्बर विलेज आणि की मॉनेस्ट्री कालच केली आम्ही. सो आज तिथे विजिट नाही करणार आहेत. आज आम्ही सरळ चीचम ब्रिजला थोडेसे फोटो काढणार आणि चंद्रतालकडे जाणार जेवढा लवकर होईल तेवढं, बिकॉज पुढचा 100 ते 120 किलोमीटर प्रॉपर ऑफ रोडिंग आहे. सो त्यामध्ये खूप टाईम जातं. त्यासाठी आम्ही ट्राय करतो की लवकरात लवकर चंद्रतालला पोचायचं. चंद्रतालवरनं जेव्हा निघतील ना आपण, त्यावरती डिपेंड आहे की तुम्ही किती कवर करता लवकर. चंद्रतालला पोचण्या अगोदर एक कुंजुम पास लागतं. तिथे कुंजुम माताचं मंदिर आहे, तिथे राऊंड मारेन. एक पूर्ण ऑफरोडिंग आहे. हे थोडंसं पॅच आहे, अराऊंड 1-1.5 किलोमीटरचं ऑफरोडिंगचं. त्यानंतर चांगला रस्ता आहे. आता वरती चीचमपर्यंत तरी चांगला आहे. जेव्हा ऊन येतं तेव्हा बरं वाटतं, आणि ऊन किती महत्त्वाचं आहे हे आज समजतं आहे. पूर्ण सुन्न करून टाकतं आहे सगळं, एवढी थंडी आहे. त्यात जरा ऊन आलं ना एका साईडला की बरं वाटतं. कोणाची जास्त रेस नको करू. झाली, बंद कर, चावी बंद कर, एकदा चावी बंद कर. थांब थोडा वेळ, गाडी आधी आहे कल्पेश साईडला. हां लाव, आता चावी लाव. नाही होत आहे. हां थांब, एक मिनटं रेस जास्त नको देऊ बॅटरी. एक काम कर, पेट्रोलचा टँक ओपन कर एकदा. एअरवेअर पकडला असेल, जास्त भरला ना काल आपण. इथे विशालची गाडी बंद पडली, चालू होत नाही आहे. हां कर रेस. हां थांब विशाल, कर रेस परत एकदा. हां बस झालं. कल्पेश, ह्याची जी बॅग आहे ना, बॅग लावले ना, त्याचे सगळे पट्ट्या त्याच्या सायलेन्सरला लागल्यात. सायलेन्सर गरम झाला ना तर जळून जातील. थोड्याशा वरती कर. चला फायनली झालं आहे चालू. मला वाटतं की त्याच्या पेट्रोल टँकला एअर पकडलं असेल, बिकॉज काल आम्ही जास्तच टाकी फुल केली. बिकॉज इथून पुढे आम्हाला डायरेक्ट केलॉंगला पेट्रोल पंप आहे ना, म्हणून त्याचं पेट्रोल टँक ओपन करून थोडं एअर लूज केलं ना तर झाली चालू. आपण चीचम ब्रिजला पोचतो. आपल्यासमोर आहे चीचम ब्रिज. हे बघा, हे चीचम ब्रिज. आपली एंट्री होते चीचम ब्रिजला. हे आहे चीचम ब्रिज. हां खाली बघतील ना तर एकदम खतरनाक ब्रिज आहे, एकच नंबर आहे. खूप हायटेड आहे, खूप म्हणजे खूप. इथे फूड मिळतं. फूडचं गाडी बंद आहे सकाळ आणि आम्ही पोचलो आहे 8:15 वाजता चीचमला. इथे ब्रिजबद्दल माहिती दिलेली आहे की किती खर्च झाला, किती हाईट आहे आणि किती टाईम लागला, हे सगळं इथे मेन्शन केलेलं आहे. आणि हा आहे चीचम ब्रिज. निघालो आम्ही चीचमवरनं. आता टार्गेट आहे चंद्रतालचा एस्टिमेट टाईम दाखवतो आहे 11:15चा. ट्राय करतो 11 वाजेपर्यंत पोचायचं तिथे. ते कसं 1 वाजता तरी चंद्रतालवरनं निघालं पाहिजे, नाही तर पुढचा प्रवास खूप हेक्टिक होईल. चीचमवरनं निघाल्यावर 20 किलोमीटरवर कियाटो गाव आहे. पहिला कियाटो लागतो, त्यानंतर पुढचा कुठलं आहे हे मी सांगेन तुम्हाला.
तर सध्या रस्ता खूप खराब आहे, सो रस्त्यावर फोकस करतोय. समोर बघा माउंटेन, याच्यावर फ्रेश स्नो पडले आणि आता स्नोवाले माउंटेन एवढे बघितलेत की आता वैताग आला स्नो माउंटेन बघायला. पण लेफ्ट साईडचा व्ह्यू बघा कसला भारी दिसते. वाळू कशी निघून गेले असं वाटतंय, पूर्ण नदीने वाळू कुरतुळले. आणि बघा एकदम खतरनाक व्ह्यूज का पैसा आहे व्ह्यूज. असं आपलं ते वारूळ असतं ना, मुंग्यांचं वारूळ असतं ना, तसं दिसतंय. पुढे एक छोटीशी वॉटर क्रॉसिंग येते, जिजावली पहिली वॉटर क्रॉसिंग केली आहे कशी क्रॉस. अजून खूप भयानक वॉटर क्रॉसिंग येणार आहेत. समोर खतरनाकच व्ह्यू आहे, सगळी माती अशी खाली आले, त्यामुळे जे स्ट्रक्चर खूप खतरनाक स्ट्रक्चर बनवलं आहे. असं वाटतं की अजून इथून कियाटो 7 आणि लोसर 24 हा पूर्ण डोंगर चढावा लागेल असं वाटतं. रस्ता तर त्या साईडने दाखवते. हो माती कशी पोखरलेली आहे. हो हे बघ ना, असे ते डिझनीलँडला कसे ते हे उभे असतात, काय बोलतात त्याला. हो लाकडी पूल. एक डोंगर क्रॉस करून आपण दुसऱ्या डोंगरावर आलो आहे आणि आता हा डोंगर चढायचा आहे आपल्याला. आणि हा डोंगर चढून मग परत खाली उतरायचं आहे. अजून 2 तास 53 मिनटं दाखवते. हो 2 तास 53 60 किलोमीटर दाखवते मला चंद्रताल. हो रस्ता खराब आहे ना, 20च्या स्पीडने दाखवतं आहे. एक तासाला 20 किलोमीटर, ऑलमोस्ट 3 तास. ट्रॅफिक जाम. हां ट्रॅफिक जाम. गाय आहेत की याक आहेत? गाय आहेत ना. हां कल्पेश, हे टायर बरोबर वाटतं ना माझा. गाडव पण आहेत, यायला भीती पण वाटते. फायनली आपण कियाटोला पोचलो आहे. मला जाऊ दे ना पुढे वाजलं की बारा, मला जाऊ दे ना पुढे वाजलं की लागले हे टाना ना ना ना, मला भूक लागली रे. आम्हाला एकच टेन्शन आहे, माझ्या टायरचा टेन्शन आहे. मला कालपासून 2 वेळा पंक्चर झालं आहे. आज नाही झालं पाहिजे देवा कृपेने, नाही तर सगळ्या प्लॅनची बांबू लागेल. आपल्या भोलेनाथ की कृपा. चलो आपल्याकडे आहे, हनुमंताची कृपा आहे आपल्यावर. चला तर चला. वेलकम टू गोवा सिंगम. कुठलं गाव आलं? हंसा गाव आलेलं आहे. काय झालं रे, गाडी बंद पडली माझी, थांबावंच लागेल. मला पण तसंच वाटतं, एअर पकडलं आहे, एअर काढलं आहे आता बघ. झाली, चल. चांगला रस्ता कधी येईल असं झालं आहे. अरे हा तर नॉर्मल आहे भाई, ह्याच्या 2-3 पटीने खराब रस्ता आहे. दगड आणि त्याच्यावरनं वाहणारं पाणी, गोटे झालेले दगड येतील. कियाटोवरनं लोसरकडे जाणारा रस्ता जो आहे ना, खूपच भयानक ऑफरोडिंग आहे. एकदम खतरनाकवाली ऑफरोडिंग आहे. पूर्ण रस्ताच खराब आहे, गाडी जाणार कुठून असं होतं. फायनली आपण लोसरला पोचलो आहे. लोसरला एक स्टॉप घेतला आहे. काय करायचं, पाणी घ्यायचं. लोसरवरनं निघतो आहे, एक चेकपोस्ट आहे लोसरचा, तिथे आपल्याला एंट्री करावी लागते बाईकच्या. मग ते लोसरला एका लोकलला विचारलं तर त्यांनी सांगितलं की हा असाच रस्ता आहे चंद्रतालपर्यंत. चंद्रतालनंतर तर अजून खराब आहे. म्हणजे चंद्रतालवरनं मनाली साईडला जाणारा रस्ता आहे ना, तो खूप खराब आहे अजून. सो आजचं डोक्यातूनच काढून टाकलं आहे की टारमॅक रोड मिळणं. बराच टाईम आमच्या डोक्यात ते नाही आहे की टारमॅक रोड मिळेल असं. ह्याच रोडने प्रवास करायचा असं आहे. चला आता चंद्रताल राऊंड मला 1.5 तास दाखवतं इथून लोसरवरनं गुगल मॅपवर. पूर्ण रस्ता तसा असल्यामुळे स्पीड कवर होत नाही आहे, टायमिंग कवर होत नाही आहे. बिकॉज स्पीडने नाही जाऊ शकत. जर हाच टारमॅक असता तर अजून लवकर झाला असता, बिकॉज सरळ रस्ता आहे, घाट रस्ता नाही आहे. सो टारमॅक असता तर थोडा लवकर झाला असता. गिरगर्दन घाट, फुल गिरगर्दन घाटच आहे हा. सगळं पॅचच घाण आहे अक्षरशः. क्लच आणि ब्रेक मारून मारून हात दुखायला लागले. ऋषा आमचा एक तर खतरनाक आहे, डबल सीट प्लस एवढं सगळं लगेज घेऊन तो पुढे पुढे सरकतो आहे. तर त्याला मानलं पाहिजे, ऋषाला अवॉर्ड अंशुमन. खूपच खतरनाक रस्ता आहे पूर्ण ऑफरोडिंगने. पंजर ढिले झालेत आमचे. काझा टू मनालीचा रस्ता खूप टफ आहे. अरे काय झालं, पडला की काय? कोण काय म्हणशील ह्या रस्त्याबद्दल तू? 20-25चं स्पीड फक्त पकडायला लागले. हां एवढा 150 चालला. आणि तुझा बोचा काय म्हणतो? बोचा लागला, वाट लागली. ऋषिकेश भाऊ तुमचा बोचा काय म्हणतो? काहीच रिस्पॉन्सच घेत नाही बोलता. एक पार्लेजी ब्रेक दे की, बिस्किट दे जरा, पार्लेजी खाऊ दे. ही आहे खरी आमच्या रायडरची जिंदगी. कसं वाटतंय? मानलं बाबा रायडर लोकांना. मला काय नाद नाही, एवढा फिरायचा नाद आहे. त्या टाईट संघटना आहे ना, नाद करा
पण आमचा नाही. काय आहे, किती सुंदर आहे, काय बोलायचं ह्याला, शब्दच नाही आहेत आमच्याकडे आता. ह्या गोष्टीसाठी आमच्याकडे शब्दच उरलेले नाही आहेत. एवढे चांगले व्ह्यूज. हां, गाडी त्या हे मार्कवरची साईडला गेली ना की लगेच अशी हलायला लागते. MRF टायर टाकणार नाही मी ह्या वेळेस. लय बकवास ऑफरोडिंगला तर लय बकवास MRF. मी तर विचार करतो कंपनीचे C8चेच टाकू. जरा पण ग्रीप नाही आहे MRF टायरला, बटन टायरला ग्रीप नाही बरोबर. आपण कुंदुम पासला पोचलो आहे. तिथे कुंदुम माताचं मंदिर आहे. राईटला टाक ना विशाल, राईटला एक राऊंड मारून येऊ शकतो. हां टाक, कुंदुम माताचं मंदिर आहे तिथे, तिथून राऊंड मारून येऊ शकतो आपण. हां पुढूनच असेल. हे आहे कुंदुम पास. कुंदुमला वॉर मेमोरियल आहे. कुंदुमला वॉर मेमोरियल पुढून आहे रस्ता. ये खाली जाते गाडी, राऊंड मारून येतात. कुंदुम माता कमेटी आपका हार्दिक स्वागत करते आहे. ते कुंदुम माताचं मंदिर आहे. एक राऊंड मारून यायचं तर बनतं आहे ते. हे आहे कुंदुम माताचं मंदिर कुंदुम पासला. खाली उतरतानाचा रस्ता, जो खराब रस्ता आता खाली उतरायला लागेल आम्हाला, तो फुल फाटून जाणार आहे. चढायला एवढं काही वाटत नाही, बट उतरायला वाट लागते. खूप टफ आहे हा पॅच. म्हणजे काजा टू मनालीवाला जो रोड आहे ना, खूप टफ पॅच आहे. आणि हे आपल्याला इथे दिसणार बाजूला स्नो. बघा, हे बाजूला पडलेलं आहे बर्फ, स्नो. हे जर तुम्ही विंटर स्पिती करणार असेल तर हे पूर्ण झाकलेलं असतं. विंटर स्पितीला हा रस्ताच बंद असतो. त्या रस्त्यावर पडले पूर्ण स्नो. आरामात या रे, आरामात या. पाणी पण आहे आणि खाली पण उतरतायत आपण. चिखलवाला रस्ता आहे. सो हे बघा, स्नो पाहिजे. स्नो फ्रेश नाही बट चांगला स्नो आहे. चालू आहे ना. हां, हे बघा, एकदम खचखचीत बर्फ. त्याच्या बाजूला गाडी. आणि आता उतरवायला माझी फाटणार फुल. असे हाईटवरती रस्ते छोटेसे, त्यात हे ग्लेशियरचं वितळलेलं पाणी. हे खूप रिस्की होऊन जातं, एकदम रिस्की होऊन जातं. असे रस्ते बघून मला नाही वाटत बायको पुढच्या ट्रिपला पाठवेन व्हिडिओमध्ये. हा तर गुगल सांगतो हा नॅशनल हायवे 505 आहे. तुझ्या इथे डांबराचा तुकडा नाही आहे इथे एक पण. हिला नॅशनल हायवे 505 बोलते माईकमध्ये गुगल. सकाळी लवकर नाही निघालं असतं ना तर बंबू लागले असते मित्रा. चंद्रतारला थंडी सहन झालीच नसती आपल्याला. इथलीच नाही सहन होत आहे. काय रस्ता आहे. हां, साला सडक ही बवासीर आहे, रास्ता ही बवासीर आहे. गिर गर्दन घाट. सध्या आम्ही उतरतोय गिर गर्दन घाट. डिस्टन्स तर तू धूर उडवत चालला आहे ऋषा. पाणी मारतो मी टायरला. मग पंप लावलाय, पंप. हात दुखायला लागले रे हँडल पकडून. आज कल्पेश खूप पेटला आहे. आई शी. निवांत निघेलच, मी तुझ्यासाठी थांबलो. हा काढलाय. साला टँक बॅगने हैराण केलं आहे. भॅनचूत सरकते. संपलं वाटतं, संपलं. तिथे बोर्ड आलाय कधीच संपतंय असं झालंय. आम्ही पुढे थांबतो. आता पुढे आहे ना मोठी वॉटर क्रॉसिंग आहे, शूज बीज काढा. कोण बोलतोय? पेपरातवाला. बघूया तिथे जाऊन तर बघू. एंट्री चंद्रतालसाठी. इथे थांबूया जरा वेळ. आपली पाहिजे. नाही हमारी नाही. राईट आम्ही चंद्रतालसाठी घेतलं आहे राईट टर्न आणि पुढे जातो आहे. चलो बाई, पुढे हळूहळू जातो आहे. मध्ये 2 वॉटर क्रॉसिंग आहेत मोठ्या. येणारे रायडर बोलत होते, बघू कसं काय ते. हो, भिजल्यात शूज. सगळ्यांचे शूज भिजल्यात. हे इथे चंद्रतालला राहायचं ऑप्शन इथे असतं. हे टेंट लावलेले आहेत, हे बघा, ह्यातच राहू शकतं. आणि पुढे पण असतील अजून. हे खाली आहेत एकदम, अजून पुढे असतील टेंट. तिथून मग वरती आम्हाला 1.5-2 किलोमीटर जावं लागतं ट्रेक. तो ट्रेक करायला किती वेळ लागतो ते नाही माहिती आम्हाला. कोण जात आहे आता? चालणं होत आहे. हां अम्या काढकी. लेफ्ट साईडनं जास्त. शपथ. बंद कर गाडी बंद कर आधी. ऋषा धाव. नाही स्टँड नाही लागणार. चढ, डायरेक्ट चढ. निघाली. पूर्ण थंड पाणी आहे आणि अटकलेलं. माझी पण पडणार होती, जेमतेम वाचलो. ऐक, ही वॉटर क्रॉसिंग आणि आपण मधून चालतोय. ऋषा मधून ये, उलट मधून चांगलं आहे. काहीच नाही आहे. ये आरामात. पुढे आहेत ते खूप. ये आरामात ये. 4 किलोमीटर राहिलं आहे वाटतं ना. इथे एक चेकपोस्ट आहे. त्या चेकपोस्टवर एंट्री फी घेत आहेत 150 रुपीज पर पर्सन. आता इथून वरती आम्हाला जायचं आहे अजून
अजून वरती आहे बरंचसं, वरती चढायचं आहे आणि नंतर मग 1.5 किलोमीटरचा ट्रेक आहे चंद्रतालचा. सो आम्हाला मला वाटतं करता करता ते सगळं 3 वाजतील. भाई चंद्रतालचा रस्ता एवढा इझी नाही आहे, खूप डिफिकल्ट आहे. तर तेवढ्या ह्या हेवी बाईक्स आणि जर एवढं सगळी मेहनत करून जर चंद्रताल चांगली नाही दिसली ना, अख्खी हाडं दुखल्यात. फायनली चंद्रतालच्या पार्किंगमध्ये पोचलो आहे आपण आणि इथेच गाड्या पार्क करून पुढे जायचं आहे. आणि पब्लिक तर भरपूर असेल, पब्लिक कुठेही सोडत नाही आहे. जसं आम्ही कुठे जायला सोडत नाही आहे तसं पब्लिक पण कुठे जायला सोडत नाही आहे. ते गाडी लावायला जागा नाही आहे. सो बाईक इथे पुढे लावतो आहे मी. सगळ्यात आधी HP ह्याच्यात कचराकुंडीजवळ. चला फायनली चंद्रतालच्या पार्किंगमध्ये पोचलो आहे आपण आणि तिथून 1.5 किलोमीटरचा ट्रेक आहे आपला. सो तो लवकरात लवकर कंप्लीट करून खाली उतरायचं आहे आपल्याला. पाण्याचा फ्लो खूप वाढतो आहे, ते प्रॉब्लेम होणार. चला फायनली आम्ही चंद्रतालचा ट्रेक चालू केला आहे. 1.5 ते 2 किलोमीटर. आता वर चढायचं आहे, नंतर खाली उतरायचं आहे. आत्ताचे वाजले आहेत 12:30. आम्ही बघू किती वेळेने येतो. असं सगळी पोरं चालले आहेत पुढे पुढे. चंद्रतालचा पहिला व्ह्यू दिसलेला आहे. खाली जावं लागेल त्यासाठी पूर्ण बघायला. आमच्या लोकांचे मन उतरलेले आहेत की खाली जायचं की नाही ते विचार करत आहेत. मागेच आहे चंद्रताल लेक. एकदम चंद्रतालच्या जवळ जातो. मला तर रिटर्न एवढं चढायचं पण आहे. आता उतरत आहे एवढं वाटत नाही, चढायला लागेल तेव्हा वाटतं असं वाटतंय. आपली पूर्ण पुढे चालतं आहे. सुंदर अशा चंद्रतालच्या ते 8च्या पहिल्या भागाला आपण इथे संपवतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. डे 8चा पार्ट 2 मी लवकरच घेऊन येतो आपल्या चॅनलवर. धन्यवाद.